नमस्कार, कशा आहात सर्व? मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये. तुमच्या मागे जो काही त्रास असेल, टेन्शन असेल, ते लवकरच दूर होऊन तुमच्यासाठी जे काही योग्य आहे तो बदल तुमच्या आयुष्यात शिवशंभूंच्या कृपेने लवकर घडू देत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यं. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी आपण घराबाहेर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारतो. पण आम्ही गुढी म्हणून काय उभारतो हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळेल. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे कळेल आम्ही गुढी अशी का उभारतो ती. चला तर मगापासून तुम्ही पाहताय गुढीपाडव्याच्या आधी जे आपण साफसफाई करतो त्यातीलच एक भाग म्हणजे सगळं लहान मोठं धुवून काढायचं आपलं घरातलं. तसं आपण दर महिन्याला काढतच असतो, 15-20 दिवसांनी धुवतच असतो. पण सण येणार म्हटलं की जरा जास्तच आपल्याला सगळ्याच कामांना उरक येतो. हे आवरायचं आहे, ते आवरायचं आहे. आता मी तुम्हाला अजून एक महत्त्वाचा उपाय पण सांगणार आहे. हा उपाय मी केव्हाही, म्हणजे सण असू दे किंवा नसू दे, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आवर्जून करते. आणि हा उपाय म्हणजे असा काही खूप मोठा खर्चिक वगैरे अजिबात नाही आहे. सगळ्यांना करता येईल असा एकदम साधा सोपा उपाय आहे. तुम्ही आता मगापासून पाहत आलाय की मी एक आता मोठं पातेलं इथं घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता समोर पाहताय, मी इथे एक आता मोठं पातेलं घेतले आणि इथे मी आता जे माझ्या हातात दिसतंय ते कडुलिंब आहे बरं का. कडुलिंबाची अशी फांदी आहे. ती फक्त एकच दिवस ठेवली होती, तर त्याचा बघा कसं झाला आहे अवतार. म्हणजे खूपच वाळल्यासारखं वगैरे दिसतंय ते. म्हणजे उन्हानं खूपच हालत हे व्हायला लागली म्हणतात ना, खूप उन्हामुळं हे व्हायला लागली. तसं ते एक दिवस ठेवले तर ते खूपच वाळल्यासारखं वगैरे दिसायला लागले. म्हणजे आठवडाभर वगैरे ठेवल्यासारखं अशी पानं पूर्ण दिसायला लागली त्याची. तर ती सगळी पानं मी अशी काढून घेतलेली आहेत इथे. आणि या पातेल्यात जे पाणी आहे ते चांगलं गरम केलेलं पाणी मी इथं घेतलेलं आहे. तुम्हाला वाटेल साधं पाणी आहे, तर चांगलं एकदम कडकडीत गरम केलेलं पाणी ते आहे. आणि त्याच्यामध्ये ही अशी सगळी पानं टाकून द्यायची आहेत. आणि पानं टाकून थोड्या वेळ हे साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे त्याचा पानांचा अर्क आहे तो चांगला आपल्या पाण्यात उतरला पाहिजे. मग ते पाणी तुम्ही दरवेळेस फरशी पुसण्यासाठी वापरू शकता. ज्यांना वेळ नाही आहे त्यांच्यासाठी हे मी जास्त सांगत आहे. म्हणजे आता ज्यांच्या दारात झाड आहे त्यांना काही ते आरामात जाऊन काढू शकतात आणि जेव्हा हवं तेव्हा ते उकळून पाणी फरशी पुसण्यासाठी वापरू शकतात. आता ज्यांना लवकर मिळत नाही, खूप लांब आहे, म्हणजे कुठून तरी आणावं लागतं आणि त्यात नोकऱ्या वगैरे करणाऱ्या आपण असू तर मग खूपच हे असते की आपल्याला जेव्हा सुट्टी असेल त्या वेळातच आपण हे सगळं करू शकतो. म्हणजे रोज तर आपल्याला एवढा टाईम नसतो की ह्या गोष्टींसाठी एवढा वेळ आपण घालवत बसू, ते पाणी गरम करा आणि मग फरशी पुसत बसू. तर हे असं करायचंच सगळं आणि हे साईडला ठेवून टाकायचं थोड्या वेळासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्ही थोड्या वेळानं बघू शकता त्या पाण्याचा कलर कसा होतो आहे. म्हणजे पूर्ण पाण्याचा जो अर्क आहे पानांचा, तो पाण्यामध्ये पूर्णतः उतरला जातो आणि त्याचा कलर पूर्ण तुम्हाला लगेच दिसते इथं बदल. आणि जर तुम्हाला हेही करायला टाईम नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला ही सगळी पानं जी असतात ती आणायची आणि रात्रभर पाण्यामध्ये ठेवून टाकायची. तसं जरी केलं तरी चालतं, म्हणजे गरम पाणी करण्याची झंझट राहत नाही. म्हणजे रात्रभर ठेवून टाकायचं, सकाळपर्यंत पाण्याचा जो अर्क आहे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरला जातो. पानांचा जो अर्क आहे तो, तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ऐकताना सुद्धा, मी पानांचा अर्क म्हणते, त्याच्यामध्ये उतरला जाईल आणि ह्याचं पाणी हिरवं तुम्हाला दिसते तसं होईल आणि मग ते तुम्ही वापरू शकता. आता हे का करायचं, अधूनमधून आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी करायचा हा उपाय. आपण दरवेळेस तर करू शकत नाही, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आवर्जून करायचा हा उपाय. आत्ता मी हा व्हिडिओ तुम्हाला का पोस्ट करत आहे, कारण आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं कडुलिंबाची पानं ही सगळ्यांच्या घरात आलेली असणारच आहेत. त्यामुळं हा उपाय तुम्ही उद्या परवाला करू शकता. आणि पानं थोडीशी सुकलेली असली तरी काही फरक पडत नाही. तुम्ही सुरुवातीला बघितलंच होतं की एक दिवस ठेवली होती मी पानं, तर कशी झाली होती. तशा पानांचं केलं तरीसुद्धा चालतं. फक्त काय आपल्याला पॉझिटिव्हिटी वाढवण्याची हे आहे की हे जेवढेही उपाय करता येतात तेवढे सगळे उपाय करत राहणे हे आपल्या ह्याच्यामध्ये आहे. आता इथे तर मी बरणीत पण तुम्हाला भरून ठेवण्याचं दाखवत आहे. ज्यांना टाईम मिळत नाही त्यांनी हे असं बरणीमध्ये असेल, बॉटल असतील त्याच्यामध्ये हे असं पाणी भरून ठेवायचं आणि थोडं थोडं वापरलं तरी पण चालेल. किंवा एकदाच तुम्ही वापरणार असाल आणि परत पुढच्या वेळेला नवीन नवीन घेणार असाल तरी चालतं, किंवा 4 दिवसातून वगैरे वापरणार असाल तरीही चालतं. हे पाणी साधारण महिनाभर तरी व्यवस्थित राहतं. काही लगेच खराब होत नाही, काही नाही की आळ्या पडतील आणि कसलं घाण होईल, वास वगैरे होईल, अजिबात नाही. आहे असं राहतं. हे मी 15 दिवस तरी ठेवून बघितलेलं होतं, व्यवस्थित राहतं पाणी. मी 15 दिवसच ठेवा, महिनाभर नसेल वाटत, एक 15 दिवस ठेवा. 4-4 दिवसांनी वापरलं तरी चालते. आपण काय फरशी पुसण्यासाठी खूप थेंब थेंब त्याच्यामध्ये वतणार नाही आहोत. एका वेळेला एक बॉटल जरी घेतली
तरी चालतं, थोडंसं पाणी केलं तरी पण चालतं. जसं तुम्हाला जमेल तसं करायचं. शेवटी काय आहे, आपण काहीतरी करत राहणं महत्त्वाचं आहे. वेगवेगळे उपाय करणे, जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी कशी वाढवेल आपल्या घरातली हे बघत राहणे. आता हा झाला उपाय आपल्या पूर्ण घरासाठी, फरशीसाठी वगैरे. आता हेच सेम तुम्ही अंघोळीसाठी पण करू शकता. म्हणजे ही जी पानं आहेत ही रात्रभर ठेवायची पाण्यामध्ये, जी अंघोळीचं तुम्ही पाणी बकेट वगैरे घेणार असाल ती, आणि ते सकाळी नंतर तुम्ही ते पाणी गरम करून अंघोळीसाठी घेऊ शकता. म्हणजे अंघोळीसाठी पण हे कडुलिंबाची जी पानं आहेत ती महिन्यातून 15 दिवसातून एकदा वापरात घ्यायची. म्हणजे आपल्या शरीरावरती जी काही खाज आपल्या शरीराला येत असेल किंवा कुठलाही त्वचारोग असेल ते सगळं काही, किंवा केसांचे पण प्रॉब्लेम आजकाल आपण बघतोय खूप होते, कोंढासुद्धा या वापराने खूप कमी होतो. चला तर मग तुम्हाला कसा वाटला हा उपाय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे माझ्या आजची मी तुम्हाला सकाळची देवपूजा दाखवत आहे. असा आज देवपूजेचा छान असा लूक होता. तर बघा आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटते. ज्यांना शक्य आहे त्यांनी कडुलिंबाच्या पानांचा उपाय हा नक्की करा. इवन घरासाठी असेल, स्वतःसाठी असेल, खूप छान असा त्याचा रिझल्ट आहे. घरातली पण पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि स्वतःसाठी पण ते उपयोगी आहे. म्हणजे स्वतःचा पॉझिटिव्ह ऑरा जे असं म्हणतात ना, ते वाढण्यासाठी ते सुद्धा ते खूप उपयोगी आहे. आपल्या शरीरासाठी तर आहेच, म्हणजे इवन बाकीचे त्वचारोग वगैरे त्यासाठी पण आहेच आणि पॉझिटिव्हिटीसाठी पण आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा. आता हा बाहेरचा लूक माझा असा होता आजचा काही, आणि आजपासून चैत्रांगण पण काढायला चालू झालं रांगोळीमध्ये. तर तुमचं पण चालूच झालं असेल. आणि आमचा पाडवा म्हणजे फक्त जे आपलं झेंडा असतो, आपला भगवा झेंडा, तोच फक्त आम्ही लावतो. गुढी वगैरे आम्ही काही उभारत नाही, कारण आम्ही एकतर राहतो भाड्याच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला काही ते इवन स्वतःच्याच मनाला वगैरे काही पटत नाही आहे की भाड्याच्या घरामध्ये गुढी वगैरे उभारायची वगैरे. त्याच्यामुळं काही आम्ही उभारत नाही. जेव्हा स्वतःचं होईल तेव्हा नक्की उभारू. तर आजचा असा माझा होता गुढीपाडव्याचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूच उद्या नवीन व्हिडिओसह. पर्यंत स्वतःची काळजी घ्या, कुटुंबातल्या सगळ्यांची काळजी घ्या. चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट कायम असू द्या.